आणि तुम्ही आता सांगितलं की जेजुनाई बॅक्टेरिया हा जीबीएसचा पॉझिटिव्ह एजंट आहे, तर मग तो डिसीज कॉन्टॅजिनियस आहे का, संसर्गजन्य आहे का? फिको ओरल डिसीज मध्ये आपण समजला जातो. कॉन्टॅजियस असं म्हणजे तो इन्फेक्शियस डिसीजच आहे, वॉटर बॉर्न डिसीजच आहे, ज्याची साथ होऊ शकते, ज्याच्यातनं बऱ्याच वेळेला लूज मोशनचे असंख्य पेशंट आढळतात. आता पुण्यामध्ये सध्या असं झालेलं आहे की एवढ्या केसेस आढळल्यात, पण 2-3 आठवड्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात डायरिया किंवा लूज मोशनचे केसेस आल्याचं आपल्याला ऐकिवात नाही. आता पुण्यासारख्या महानगरांमध्ये ज्या वेळेला लूज मोशनचे केसेस होत असतील, त्या विविध फॅमिली डॉक्टर्स किंवा छोटे नर्सिंग होम्स मध्ये विभागल्या गेल्यामुळे कदाचित त्याची तीव्रता लक्षात आली नसेल. ओके. पण आत्ताची जी केस बघतो आपण त्याच्यामध्ये साधारणपणे सिंहगड रोड, धायरी या भागात ह्या केसेस आढळतात. तर त्याची जशी आता माहिती मिळते तसं काही महिन्यांपूर्वी, त्याच्या थोडा कालावधीपूर्वी त्याच्यामध्ये नदी पात्रात अनेक मृत मासे आढळून आलेले होते. म्हणजे असंख्य प्रमाणात मासे आढळून आले होते आणि ज्याचं कदाचित ते त्यातलं एक पहिलं वॉर्निंग सिम्पटम असू शकेल की पाणी फार प्रमाणात कॉन्टॅमिनेट झालेलं आहे आणि त्याच्यातनं तो एक आउटब्रेक झाला.